मागील काही दिवसांपासून काही लोक ऑपरेशन टायगर वरनं बेताल बडबड करत आहेत. मला त्यांना आज ठणकावून सांगायचंय, अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. हे खरं ऑपरेशन टायगर आहे. जे लोक रोज सकाळी संजय राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतोय की खासदार आले, आता खासदार कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत हे मला माहित नाही, त्यांची भूमिका ते जाहीर करतील. पण राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका. अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना. या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा चिंदी चोर जर कोण असेल ना तर तो संजय राऊत आहे. आणि संजय राऊत काय बोलतात, आम्ही ऑपरेशन तुडवा करणार. अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या शिव्या शापानं ऑपरेशन युबीटी बुडवा चाललंय आणि ऑपरेशन काँग्रेस वाढवा चाललंय. संजय राऊत पुढे जाऊन काय बोलतात, शिव्या शाप, भची भाराकडी, आणि तुम्ही सांगताय राडे करणार. संजय राऊत, राडा करण्यासाठी मनगटामध्ये दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो. तुमच्यासारखी तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम है. अरे बगावत करने के लिए, ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिए होता है जो हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब के पास है. पण तुमच्याकडे दुर्दैवानं कलेजा पण नाही आणि भेजा पण नाही, म्हणून तुमच्या गटाची ही अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळे राऊत, ज्या खासदारांना तुम्ही राजीनामा द्या म्हणताय, जर असेल नैतिकता, असेल चाड शिल्लक आणि असेल लाज शिल्लक, तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा टाका. कारण तुम्ही राज्यसभेचे खासदार हे तुम्ही ज्यांना रोज शिव्या देताय ना, ते आमच्या 40 आमदारांच्या मतावर झालेले आहात. तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं लबाड लांडग आहात. असेल हिम्मत तर द्या राजीनामा, उतरा मैदानात आणि मग बघूया कुणामध्ये किती दम आहे. आणि इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं ना, हे शिवसैनिकांना कोणी शिकवण्याची गरज नाहीये. आणि संजय राऊतांसारखी माणसं बाकीचं काहीच करू शकत नाहीत. त्यांचं वर्णन मी मराठीतल्या एकाच म्हणीत करते की राऊतांची अवस्था म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ अशी आहे. तर इथून पुढे चिमटे काढू नका. अरे तुमचे खासदार सोडून गेले, तुमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तुम्हाला सोडून गेले, तरी सुद्धा तुम्ही माईक वरती एवढ्या घमेंडीनं बोलताय. राऊताचं बडबडणं बघून मला रवी किशन यांचा एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला. रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा.